ऐसे बहुत लोग बोलते हैं, लेकिन मैं तो आते रहूंगा। सही बात है। तक्षशिला ताई बोलती बुलंद आवाज है, बाबा साहब की आवाज है, बस उसी के स्वर है। बहुत कम लोगों को पता होगा कि बाबा साहब संगीत भी जानते थे। उसके ऊपर में कुछ बचा के रखा है, मैं अगली बार बताने वाला हूं। इतिहास की बातें नागपुर से शुरुआत होती रहेगी और ये तो दोनों इतिहास के साक्षी रहने वाले हैं। आई भी रहेगी और कुणाल भी रहेगा, और फिर एक क्रांति यहीं से होने वाली है। इतिहास बाबा साहब के बच्चे यहाँ से शुरुआत करेंगे और भारत भर घूमेगा वो सब। अब जब हमने जो भी किया अभी 4 दिन, वह भी भारत भर घूमने वाला है। और आप सारे नागपुर के जितने लोग हैं जो यहाँ पर हमें प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से इसमें सहकार्य दिया, उन सबको धन्यवाद, क्योंकि ये चीज भारत भर में चलने वाली है, कहीं हम भूल न जाए। आज माया हम यहाँ पर रमाई को नहीं भूले हैं, याद रखते हैं, क्योंकि याद नहीं रखेंगे, इतिहास याद नहीं रखेंगे तो क्या करेंगे। इतिहास, जो कौम अपना इतिहास नहीं जानती वह इतिहास नहीं बना सकती, बाबा साहब कहते हैं। हम थोड़ा थोड़ा जानने लगे और इतिहास बनाने लगे, अब ये वाक्य हम बोल सकते हैं। हमारे मार्गदर्शक है घोड़ेश्वर सर, और इनकी मार्गदर्शन में और भी कोई बहुत सारे मार्गदर्शक हैं, उनकी भी, क्योंकि इनके मार्गदर्शक में हम लोग यह कारवां आगे बढ़ाते जाएंगे, इकट्ठा हो जाएंगे। बाबा साहब भी कहते थे इकट्ठा होने के लिए। तो इतिहास की बातें, इसलिए तो हम कहते हैं कि कहीं हम भूल ना जाए। ये बार बार दोहराता हूं, मेरे दोस्त लोग कहते हैं ये क्यों कहते हो भाई, भूल गए ना, 75 साल में भूल गए थे, संविधान का प्रियम्बल हो गया, बाकी की चीजें भूल गए थे, याद करने की कोशिश किए। तो अभी पुलगांव से, वर्धा से मुझे बताया गया कि हमारे भी इधर ये कार्यक्रम करना है, ऐसा कब कैसे करेंगे। फिर अमरावती वालों ने पूछा, तो इस प्रकार से इस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज किया गया लोकमत की न्यूज आज की। हाँ, तो ये वर्ल्ड रिकॉर्ड तो हुआ है। वर्ल्ड रिकॉर्ड के लिए हम ज्यादा ध्यान नहीं देते हैं, हम बोलते हैं, बाबा साहब बोलते हैं इतिहास पे ध्यान दो। आने वाले समय की हमारी पीढ़ी, हम रहे ना रहे, आगे की पीढ़ी इतिहास ही देखेगी, वो वर्ल्ड रिकॉर्ड नहीं देखेगी। ये आया है जाएगा, ऐसे वो उत्साह बढ़ाने के लिए वर्ल्ड रिकॉर्ड की चीज बहुत अच्छी है और मुझे आनंद भी आता है उसमें, आप लोगों को भी आनंद आना चाहिए। लेकिन हम इतिहास बनाते आगे जाएंगे, और इतिहास बनाने वाला एक बंदा और है यहाँ पर, कुणाल वराड़े। कल जब हमारा संविधान का यह महोत्सव हुआ, जनजागृति का महोत्सव हुआ, वर्ल्ड रिकॉर्ड का महोत्सव हुआ, हिस्टोरिकल वर्ल्ड रिकॉर्ड हुआ, तो तब अंत में मुझे अचानक कुणाल भाई को बोला मैंने, यार वो गाना मुझे ये नहीं हो रहा है, तुम्हें आकर के सुनाना पड़ेगा। तो अभी वो आया है। अब वो कल का उत्साह यहाँ पे आज हो जाएगा, लेकिन मैं पहले बता दूं कि कुणाल भाई 25 साल से संगीत के क्षेत्र में सक्रिय है। पिछले 25 सालों से विभिन्न टीवी चैनल्स के रियलिटी शो हो, उनमें सम्मिलित रहे। दूरदर्शन की सह्याद्री वाहिनी हो, ई टीवी हो, लॉर्ड बुद्धा टीवी हो, उसमें हमेशा वो सक्रिय रहे हैं। और शायद आप लोगों को पता हो, कुछ लोगों ने कुछ समय अच्छा काम किया हो रहता है, लेकिन कभी कभी गड़बड़ा देते हैं। तो कुछ काम अच्छा हुआ था। 2015 में लॉर्ड बुद्धा टीवी के माध्यम से भारत का संविधान, ये सिनेमा बनाने की कोशिश की गई थी, और इसी कुणाल भाई ने उसका शीर्षक गीत, जो कल मैंने थोड़ा सा सुनाया था, वह शीर्षक गीत, उसके गीतकार भी कुणाल भाई है, संगीतकार भी कुणाल भाई है, ओरिजिनल गायक भी कुणाल भाई। तो जोरदार तालियां बजा सकते हो। गायक, संगीतकार, गीतकार, और इस गीत के लिए आपको और जोरदार ताली बजानी पड़ेगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री ने उस समय पर इन्हें महाराष्ट्र में संविधान दूत का पुरस्कार दिया है।
फिर एक बार मैं बता रहा था कि इधर वामन दादा तो उधर वो वामन दादा जो बहुत क्रांतिकारी थे, इधर मैं क्रांति नहीं कर रहा हूँ, कुछ बातें बताते रहता हूँ, कुछ लोग परेशान होते रहते हैं। तो लोग कवि वामन दादा कर्डक ने तमाम कलाकारों को एक संदेश दिया था, कुछ लोग उस पर चलते हैं। जैसे बाबा साहब ने आदेश दिया तो उस राह पर हम चलने की कोशिश करते, वैसे कलाकारों को वामन दादा कर्डक ने एक संदेश दिया था कि लोक मनोरंजन से लोक शिक्षा, लोक मनोरंजन से लोक शिक्षा हो जाए, लोक शिक्षा के साथ लोक प्रबोधन आवश्यक। ये एक प्रक्रिया दिए लोग वामन दादा कर्डक ने, और इस बात को लेकर कुणाल वराड़े और उनका पूरा ग्रुप आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं। युग पुरुष यह परिवर्तनवादी विचारों का प्रबोधन का कार्यक्रम वो हमेशा करते रहते हैं। ऐसे हमारे युवा साथी गीतकार, संगीतकार और उससे बड़े हमारे वंश की वो पीढ़ी है ना, बाबा साहब की पीढ़ी, उस पीढ़ी के हमारे साथी आज फिर आप लोगों को, फिर नई पीढ़ी को उत्साह देने के लिए यहाँ पर मौजूद है। मैं उन्हें आमंत्रित करूंगा और वो यहाँ पर अपना जो भी वक्तव्य है करें, लेकिन भारत का संविधान है, ये गाना गाए बिना स्टेज से नहीं उतरने दूंगा। आइए भाई। सबसे पहले हिंदीत बोलू का मराठीत बोलू? मराठीत चालेल? ठीक आहे। सर्वप्रथम संपूर्ण विश्वाला शांतीचा, करुणेचा, शीलाचा मार्ग देणारे तथागत सम्यक संबुद्ध, शुरांची एकच पंगत बसविणारा जाणता राजा, मराठी मनाचा राजा, दीन दुबळ्यांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्या युगपुरुषाने या भूमीमधल्या तमाम शोषितांसाठी, वंचितांसाठी, दुर्लक्षितांसाठी शिक्षणाची मुहूर्त मेळ रोवली, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि ज्या महामानवाने तुम्हा आम्हा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला, असे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय, विश्वभूषण, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। या देशाची राष्ट्रमाता माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता भीमाई आणि ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, अशी या जगातील सर्वश्रेष्ठ अशी त्यागमूर्ती की जिच्या त्यागामुळे आज आपण हे सोन्याचे दिवस बघत आहोत, हे सन्मानाचं आयुष्य जगत आहोत, ती त्यागमूर्ती म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांची आई माता रमाई यांना स्मरण करतो। आणि उपस्थित सर्वच नागपूरकरांना माझा सविनय सप्रेम जय भीम, जय भीम, जय भीम, जय आवाज कमी आला, जय भीम। कारण की मी नागपूरला काही पहिल्यांदा आलेलो नाही, नागपूरला बऱ्याच वेळेला कार्यक्रम देखील केलेले आहेत, त्याच्यामुळं नागपूरचा आवाज किती ताकदीचा आहे आणि आंबेडकरी चळवळीचं हे सुद्धा एक केंद्र आहे हे सगळ्यांना माहिती आहे। किंबहुना ही ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी आम्हाला तथागतांचा पवित्र आणि पावन असा विज्ञानवादी धम्म दिला, ती नागपूर भूमी आहे। आणि अतिशय मन गहिवरून आलेलं आहे, कारण की माझे आजोबा कालकत्तीत बळवंतराव वराळे आणि माझा संपूर्ण परिवार, किंबहुना
बाबासाहेबांच्या एका शब्दावरती ज्या ज्या लोकांनी त्यावेळेला धम्मदीक्षा या भूमीमध्ये घेतली, ती भूमी आज तिथे आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्या आईला या ठिकाणी बोलवण्यात आलं. आणि बघा, म्हणजे योगायोग कसा असतो. मी कलाकार आहे, मी गायनातून प्रबोधन करतो आणि गायकांसाठी वामनदादा म्हणजे एक प्रेरणास्त्रोत आहे. नाशिकचे वामनदादा आणि इथे नागपूरचे वामनदादा. तर या वामनदादांसाठी त्या वामनदादांच्या 4 ओळी सादर करतो. वामनदादा तुम्हारे लिए. वामनदादा कर्डक म्हणतात, मैं कल नहीं रहूंगा. मी हे का म्हणतोय की ज्या परिस्थितीत वामन सोनकुवर बाबासाहेबांची ही चळवळ पुढे घेऊन जात आहे, माझ्या वामन सोनकुवरांचे संबंध आजचे नाही. जवळपास 15-1 वर्षापासून आमचे संबंध आहेत. म्हणून बाबासाहेबांची ही चळवळ ती कशी घेऊन जात आहेत याचं मला सगळं माहिती आहे. आणि ही चळवळ घेऊन जाण्यासाठी माणसाला काय काय त्याग करावं लागतं ना, त्या अनुषंगाने मी त्यांच्याबद्दल बोलतोय. वामनदादा म्हणतात, मैं कल नहीं रहूंगा, मैं कल नहीं रहूंगा, ये दुनिया रहेगी लेकिन. मैं कल नहीं रहूंगा, ये दुनिया रहेगी लेकिन. एक नेक आदमी था, ये दुनिया कहेगी, ये दुनिया कहेगी लेकिन. अशा एका चांगल्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला येणं म्हणजे चळवळीत सहभाग नोंदवणं. आज ताईंनी सांगितलं, माणसं कमी आलेली आहेत, जी नाही आली त्यांनी काय हे त्यांनाच माहिती आहे. पण पुन्हा एकदा वामनदादा जसं म्हणतात की नकोत लाख मला ऐकावे माझे 4 लोकांनी. नकोत लाख माझे 4 लोकांनी, तळ हातावर शीर घेणाऱ्या अशा दिलदार लोकांनी, अशा दिलदार लोकांनी. रमाई हे नाव ऐकताच आपल्या मनामध्ये जी भावना तयार होते ना, ती भावना अलौकिक आहे. तिला कुठेही तोड नाही. करुणेचा महासागर म्हणा, त्यागमूर्ती म्हणा, जितक्याही उपमा आपण देतो रमाईला, त्या सगळ्या तुकड्या पडतात रमाई समोर. एवढा त्याग आहे रमाईचा. गाणं मी सादर करणार आहे, पण जसं की आमच्या आईने सांगितले त्यातलीच एक घटना मी सुद्धा सांगतो की रमाई बद्दल जसं वामनदादा म्हणाले की रमाईचा अर्थकारण, तसंच रमाईचं सोशल सायन्स कसं होतं, होम सायन्स कसं होतं. म्हणजे आमच्या आजीला ज्या वेळेला मेथीची भाजी खोडत असताना आमची आजी नुसतं पानं वेचत होती त्याच्यातले. कारण की अतिशय कमी वयात तिचंही लग्न झालेलं होतं. तिलाही जास्त संसाराबद्दल किंवा भाजीपाल्याबद्दल तिलाही जास्त माहिती नव्हतं. ती फक्त पानं वेचत असताना रमाई आमच्या आजीला म्हणाल्या की हे फक्त पानं का वेचते, त्याच्यात जे दांडे आहेत ना त्या पण पाहिजेत. मग म्हणे हे पण खातात का, ह्याच्यात तर खरं जीवनसत्व आहे. म्हणजे रमाई बघा रमाईला किती ज्ञान होतं. रमाईच बद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. पण त्याहून जास्त जसं की ताई म्हणाल्या की ही जी महापुरुष असतील किंवा महामाता असतील, यांनी जे आदर्श आपल्यासमोर जगण्यासाठी ठेवून गेलेले आहेत, ते आदर्श आपण आपल्या जीवनात जोपासणं खूप अत्यावश्यक आहे.
कारण की अलीकडचं वातावरण आपण बघत आहोत. या 15-20 वर्षात तर हे जे यंत्र तुमच्या हातात आहे ना, यांनी सगळं जीवन उद्ध्वस्त करून ठेवलं आहे. कोणाला कोणाशी काही घेणं देणंच राहिलेलं नाही. जे ते आपलं सेल्फी, फोटोज, रील्स, बस याच्यात आहे. आणि खूप सॅच्युरेटेड असं जीवन माणूस जगत आहे. त्याला म्हणजे समाजाशी म्हणा की समाज तर फार दूरचा राहिला, स्वतःच्या सख्या भावाशी पण कोणाला काही घेणं देणं राहिलेलं नाही. फक्त आपले म्हणजे आम्ही गाण्याच्या माध्यमातून सांगत राहतो, बाल्या, बाली, बाल्याची आई, 4x4ची खोली, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याच्याबद्दल देखील आपण चिंतन केलं पाहिजे, ह्याच्यात देखील सुधारणा केली पाहिजे की रमाईने फक्त आपल्या जी परिवार होता त्याचाच नाही, तर बाबासाहेबांशी निगडीत असलेल्या सगळ्या लोकांना कसा आपलेसपणा जपला तो, हे देखील आपण शिकलं पाहिजे. रमाईच्या बद्दल मी 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या गाण्याच्या ओळी सांगतो तुम्हाला. हिंदीत एक गाणं लिहिलं होतं मी. रमा